नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टूर सायन्स अकॅडमीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजचा आपला टॉपिक आहे 10th स्टँडर्ड अल्जेब्रा म्हणजेच बीजगणिताचं चॅप्टर नंबर 3 अरिथमॅटिक प्रोग्रेशन. इन मराठी इज कॉल्ड ॲज अंकगणितीय श्रेणी मधील प्रॅक्टिस सेट नंबर 3.1. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ प्रॅक्टिस सेट नंबर 3.1. थर्ड चॅप्टर अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे मराठीमध्ये काय म्हणतो त्याला आपण अंकगणित श्रेणी. सो इन दिस चॅप्टर वी आर गोइंग टू लर्न सिक्वेन्स इज द फर्स्ट पॉइंट, दॅट इज क्रमिका. अरिथमॅटिक प्रोग्रेशन इज द सेकंड पॉइंट, दॅट इज अंकगणित श्रेणी, जे आपल्या धड्याचं नावच आहे. देन nth टर्म ऑफ एन एफई मीन्स अंकगणित श्रेणीचे nवे पद. सो दिस इज द थर्ड पॉइंट इन दिस चॅप्टर. अँड देन लास्ट पॉइंट सम ऑफ n टर्म्स ऑफ एन एफई म्हणजे श्रेणीच्या n पदांची बेरीज. ओके, सम ऑफ द n टर्म्स ऑफ एन एपी. एपी इज द शॉर्टकट ऑफ arithmetic progression. So okay, so let's start with sequence only. Okay, so let's start with sequence म्हणजे in Marathi it's called as क्रमिका. So what is mean by sequence? मग sequence म्हणजे काय? The set of numbers which are arranged according to certain rule or order. म्हणजे अशा संख्यांचा संच असतो की ज्या काही नियमानुसार किंवा क्रमानं मांडलेल्या असतात. म्हणजे आता इथं आपल्याकडे काय उदाहरण आहेत बघा, त्याच्यावरून तुम्हाला कळेलच. 1, 5, 9 and 13. सो दीज आर सम नंबर्स अरेंज्ड. सो व्हॉट इज द रूल, म्हणजे काय नियम लावलेला आहे. तर दोन क्रमागत संख्या, दोन संख्यामध्ये बघायचं आपल्याला. म्हणजे पहिली संख्या झाल्यानंतर दुसरी संख्या कशी येते, त्याच्यानंतर त्याच्या पुढची संख्या कशी येते, म्हणजे क्रमाक्रमान ऑर्डरनुसार. परंतु त्यासाठी असतो ठराविक रूल. सम रूल इज अप्लाइड राईट हिअर. सो 1 + 4 म्हणजे जर आपण इथं +4 केलं तर मला 5 भेटते. 5 मध्ये जर मी परत +4 केलं तर मला 9 भेटतं. आणि 9 मध्ये जर मी परत +4 केलं तर 13 भेटतं. देन व्हॉट विल बी द नेक्स्ट नंबर? सो नेक्स्ट नंबर विल बी ऑल्सो 13 + 4. 13 + 4 will be 17. So again we have add +4 here. So +4 is the number, means 4 is the number which we are going to adding to the next numbers, and then we are getting the next numbers 17. मग 17 आणि 4 नंतर किती होईल पुन्हा 21. अशा पद्धतीने आपल्याला पुढच्या संख्या मिळत जातील का. तर प्रत्येक पुढच्या संख्येमध्ये आपण 4 मिळवत गेलो म्हणजे 4 मिळवणे हा त्याचा नियम झाला. अलग लक्षामध्ये प्रॉपर्टीज आहे आणि त्याच्यामुळे त्या क्रमानं मांडत गेलोय आपण. 13च्या नंतर 17, 17 21, 21च्या पुढची संख्या आपल्याला अशा कितीही मिळत जातील. इथं बघा बरं 3 3 3 3 3 ओनली 3 ही सुद्धा आपल्याला एक ही संख्यांची जी यादी आहे याच्यामध्ये 3 3 3 पुढं काय येणार, पुढं पण 3च येणार आहे. का बरं, तर या संख्येला कदाचित 1 न भागला असेल है ना, किंवा 1 न गुणला असेल अलग लक्षामध्ये, किंवा त्याच्यामध्ये 0 ऍड केला असेल. मग 0 ऍड केला तरी 3च भेटणार आहे, 1 न गुणलं तरी 3च भेटणार आहे, 1 न भागलं तरी 3च भेटणार आहे. म्हणजे पुढची संख्या तुमची 3च असणार आहे. अलग लक्षामध्ये. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा एक ठराविक काय रूल किंवा सर्टन नियम वापरलेला आहे. मग तो आपल्याला कळावा लागतो की सिक्वेन्स त्याची कशी असेल, पुढची सिक्वेन्स आपल्याला शोधायची असते. ओके, नेक्स्ट इकडे बघा बरं 4 8 16 34. काय बरं याच्यामध्ये 4 नंतर 8 आलं, 8 नंतर 16 आलं, 16 नंतर 32 आलं, 32 नंतर किती येणार आहे बघा बरं. 4 × 2 4 × 2 you will get 8. Okay, so again 8 × 2 you will get 16. 16 × 2 you will get 32. So what will be the next number? म्हणजे इथला आपल्याला नियम सापडला की प्रत्येक पुढच्या संख्येला आपण 2 नी मल्टिप्लाय केले म्हणजे 2 नी मल्टिप्लाय करायचा नियम तिथं आहे, तो आपल्याला सापडला. एकदा का तो नियम सापडला की प्रत्येक पुढची संख्या आपल्याला शोधता येणार आहे. मग पुढची संख्या मला काय करायला लागणार आहे 32 × 2. सो आय विल गेट 64 राईट हिअर. आणि 64 ला जर मी पुढं तसंच केलं तर मला 128 मिळेल, बरोबर की नाही, 256 मिळेल पुढे. तर अशा प्रकारे याच्यामध्ये सुद्धा काही सर्टन रूल अप्लाय करून त्या संख्या विशिष्ट पद्धतीनं क्रमानं मांडलेल्या आहेत. सो दॅट सेट ऑफ नंबर्स आर कॉल्ड ॲज सिक्वेन्स. सिमिलरली राईट हिअर -2 -6 -10. सो व्हॉट इज द रूल अप्लाइड राईट हिअर? काय रूल आहे इथं शोधा बरं. -4 नंतर -6 कसं येईल, किंवा -6 नंतर -10 कसं आलं. मग -2 नंतर -6 म्हणजे या ठिकाणी -4 जे आहेत त्या ठिकाणी आपण ऍड केलेले आहेत. -4 आणि -2 किती होतात -6.
आणि -6 मध्ये परत -4 टाकले तर किती मिळतील तुम्हाला? -10. आणि -10 मध्ये जर परत -4 टाकले तर मला किती भेटतील? -14. ओके, म्हणजे -4 चा फरक आहे, प्रत्येक ठिकाणी -4 ऍड करत गेलो. लक्षामध्ये, कारण -2 -4 इज इक्वल टू -6, -2 सॉरी -6 -4 इज इक्वल टू -10, -10 -4 इज इक्वल टू -14. सो नेक्स्ट नंबर विल बी -14 देन -18, असं काहीतरी पुढे येणारच आहे. सो इट विल रिमेन ॲट लाईक दिस. म्हणजे या संख्या ऍड केल्यामुळं पुढच्या संख्या तुम्हाला मिळत गेल्या. मग ठराविक काहीतरी त्याच्यातला जो रूल आहे तोच आपल्याला सापडला पाहिजे. मग अशा ज्या संख्यांचा संच असतो, सो दॅट सेट्स आर कॉल्ड ॲज सिक्वेन्स, म्हणजे क्रमिक. इथं काय बरं, इथं तर खूपच सोपा असा नियम अप्लाय केलेला आहे. काय नियम आहे बरं? ओके, सांगा आता, तुम्ही सांगा बरं किती सोपं आहे. ओके, 1/2, 1/3, 1/4. छेद 2 आहे, इथं 3 आहे, इथं 4 आहे. पुढे किती असेल? 5 असेल. किती असेल? 5. सो 1/5. पुढे काय असेल? 6. 1/6 अँड इट विल कीप सो ऑन. मग फक्त छेदस्थानची संख्या एक एक वाढत गेली, हाच त्याचा तर रूल आपल्याला सापडलाय. आणि क्रम अशाच पद्धतीनं जाणार आहे. लक्षामध्ये. सो दिस इज हाऊ वी कॅन राईट ऑर आयडेंटिफाय अ सिक्वेन्स अँड वी कॅन फाइंड द further number, next number, by identifying the rule which is hidden in that set of numbers. Understood? Okay, now concept of sequence is cleared now. Okay, but one more thing is left, that is position of the numbers in that sequence. Okay, so 1, 5, 9, 13, we have taken this example once again. Now we have to write the position and denote the position. म्हणजे त्या स्थान आणि त्या स्थानावरील संख्येला कशाने दर्शवायचं ते बघूया. ओके, सो द 1 इज रिटन ऑर प्रेझेंट ॲट फर्स्ट पोझिशन, म्हणजे पहिल्या स्थानावर आहे, हे दुसऱ्या स्थानावर आहे, हे तिसऱ्या स्थानावर आहे, हे चौथ्या स्थानावरती. ओके, पहिल्या स्थानावरती असणारं जी काही संख्या आहे तिला आपण म्हणतो फर्स्ट टर्म. काय म्हणतो? इट इज कॉल्ड ॲज फर्स्ट टर्म. अँड फर्स्ट टर्म इज डिनोटेड बाय T1. इट इज डिनोटेड बाय T1. सो इन दिस वे, जर तुम्हाला हे कळलं असेल की फर्स्ट टर्म, फर्स्ट पोझिशनला असणाऱ्या संख्येला आपण म्हणतो फर्स्ट टर्म. इट इज युअर फर्स्ट टर्म अँड इट इज डिनोटेड बाय T1. टर्म 1. सेकंड पोझिशनला जे काही तुमची टर्म आहे त्याला आपण म्हणतो T2. थर्ड पोझिशनची थर्ड टर्म. ओके, फोर्थ पोझिशनला असेल तर फोर्थ टर्म अँड इट इज डिनोटेड बाय T4. अँड इफ इट इज प्रेझेंट ॲट द nth पोझिशन. nth म्हणजे आता पुढची शेवटची लास्ट टर्म आपल्याला माहित नाही. सो लास्ट टर्म जर आपल्याला माहित नसेल तर आपण काय करतो मग? इट इज रिटन ॲज Tn. ओके, सो Tn इज द लास्ट टर्म ऑर यू कॅन से दॅट nth टर्म. इट इज कॉल्ड ॲज nth, म्हणजे nव्या स्थानावरती, nव्या पोझिशन वरती जर एखादी टर्म असेल, इट इज कॉल्ड ॲज nth टर्म अँड इट इज डिनोटेड बाय Tn. सो यू कॅन से दॅट इट इज द लास्ट टर्म एज वेल. Okay, so this is how we can denote the positions and the terms in the sequence. Now the next thing is to write sequence. Sequence ला कसं लिहितात रे? In curly bracket Tn is written and it is read as sequence. It is written as sequence Tn. Sequence Tn म्हणजेच काय? मराठीमध्ये त्याला काय म्हणता येतं? क्रमिका Tn. अशा पद्धतीने त्याला वाचता येतं आणि अशा पद्धतीने त्याला लिहिता येतं. दिस इज द वे वी कॅन राईट, दिस इज द वे वी कॅन रीड द सिक्वेन्स. लक्षामध्ये, दीज आर द पोझिशन्स ऑफ अँड T1 T2 आर द टर्म्स. मग हे जर तुम्हाला कळलं असेल तर आपण पुढच्या पॉइंट कडे जाऊया. ओके, पॉइंट arithmetic progression, that is अंकगणिती श्रेणी, which is the name of our chapter. Okay, so before define this arithmetic progression, let's observe or let's study some examples written on the board. So 1 4 7 10 2 4 6 8
5, 8, 11, 14. So observe these 3 examples carefully. So what we will find? हे 3 जे एक्झाम्पल आहेत केअरफुली ऑब्झर्व करा. आपल्याला काय दिसतंय बघा बरं. प्रत्येक पुढची टर्म जी आहे ह्या सिक्वेन्सेस आहेत, 3 सिक्वेन्सेस लिहिले आहेत मी. या प्रत्येक सिक्वेन्स मध्ये तुम्हाला काय समानता आढळते किंवा वेगळेपण जाणवतं ते आपण बघूया. ओके, 1, 4, 7, 10. सो विच रूल इज अप्लाइड इन धीस 3 सिक्वेन्सेस? ओके, सो 1 नंतर 4 आलं. कसं आलं रे? 1 मध्ये काय ऍड केलं, सबट्रॅक्ट केलं, डिवाइड केलं, मल्टिप्लाय केलं, कसं आलं? सो 1 + 3, 1 + 3. मला इथं काय भेटलं? 1 + जर 3 केलं तर मला 4 मिळालं. ओके, म्हणजे 1 मध्ये जर मी 3 ऍड केलं तर मला 4 मिळालं. त्यानंतर मला आता इथं 4 मिळालं. सो 4 + 3, सो आय विल गेट 7 अगेन. मग 7 10 कसं मिळणार मला? सो 7 + 3 I will get 10. What will be the next term? So next term will be definitely a number which will be +3. म्हणजेच 10 + 3, 10 + 3. So 10 + 3 means what? It will be a 13. याचा अर्थ या प्रत्येक टर्म मध्ये आपण जर एक ठराविक आणि एक समान संख्या जर ऍड करत गेलो तर आपल्याला पुढची टर्म मिळत जाते. म्हणजे ऍड केल्यानंतर म्हणजे ऍडिशन हा त्याच्यामधला रूल भेटलेला आहे आपल्याला. सेम असं इथं आहे का बघू बरं. 2, 4, 6, 8 बघितल्यानंतर कळतं की 2 + 2 = 4, 4 + 2 = 6, and 6 + 2 = 8. And here 8 + 2 you will get 10. म्हणजे पुढे अजून तुम्हाला काय 12 भेटेल. मग प्रत्येक पुढच्या टर्म मध्ये मी इथं काय ऍड करत गेलो? 2, 2, 2, 2. ओके, इथं तोच रूल आहे, ऍडिशनचा रूल आहे. नंबर इज फिक्स्ड. ओनली 2 इज ऍडेड टू द नेक्स्ट नंबर. प्रत्येक पुढच्या पदामध्ये 2च ऍड करतो, दुसरी संख्या नाही. इथं प्रत्येक पुढच्या पदामध्ये 3च ऍड करतोय. इथं काय का बरोबर 5 + 3 8, 8 + 3 11, 11 + 3 14. म्हणजे इथं 5 + 3 संबंध, असा संबंध आहे. रिलेशन बिटवीन 2 कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स. इथं सुद्धा किती? 8 + 3. सो आय विल गेट 11. सो 11 + 3 आय विल गेट 14. सो 14 + 3 आय विल गेट 17. म्हणजे इथं सुद्धा आपल्याला काय भेटलेलं आहे की एक ठराविक आणि निश्चित संख्या, सर्टन ऑर द पर्टिक्युलर नंबर वी आर गोइंग टू ऍड to the next number and then we'll get the next number, so on. म्हणजे या ठिकाणी अंकगणित श्रेणी जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर काय समजून घ्यायला लागेल? तर अंकगणित श्रेणी म्हणजे अशी एक सिक्वेन्स असते की ज्याच्यामध्ये पुढचे प्रत्येक पद हे आधीच्या पदामध्ये एक ठराविक आणि निश्चित संख्या मिळून भेटते. त्या सिक्वेन्सला आपण अंकगणित श्रेणी असं म्हणतो. इन इंग्लिश अ सिक्वेन्स in which each next term will be get by adding a fixed or the particular number to the previous term. So such a sequence is called as arithmetic progression. That's all. Okay. Now हे जे आपण 3, 3, 3 किंवा इथं 2, 2, 2 ऍड करत गेलो आणि आपल्याला नेक्स्ट टर्म मिळालं, याला म्हणायचं काय? सो हा एक कॉमन डिफरन्स झाला. कसला डिफरन्स झाला? कॉमन डिफरन्स. सो दिस फिक्स्ड नंबर, पर्टिक्युलर नंबर ही जी एक निश्चित संख्या आहे, पर्टिक्युलर नंबर आहे, या पर्टिक्युलर नंबरला आपल्याला काय म्हणता येतं? कॉमन डिफरन्स. काय म्हणता येतं याला आपल्याला? कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स which is denoted by स्मॉल डी. ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो साधारण फरक. काय म्हणतो त्याला? साधारण फरक किंवा सामायिक फरक असं सुद्धा त्याला आपण म्हणतो. म्हणजे या ठिकाणचा साधारण फरक किती आला? आता या ठिकाणचा साधारण फरक किती आला? 3. या ठिकाणचा साधारण फरक किती आहे? 2. या ठिकाणचा साधारण फरक किती आहे? 3. ओके. सो द कॉमन डिफरन्स ऑफ दिस सिक्वेन्स ऑर दॅट arithmetic progression is 3. Then common difference of this arithmetic progression is 2, and common difference of this arithmetic progression is 3. So this is the common difference. And common difference हा, one more thing, common difference हा पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो,
ऑर मे बी झिरो सुद्धा असू शकतो. म्हणजे तो शून्य असू शकेल, आलं का लक्षामध्ये. त्यानंतर धन असू शकेल किंवा ऋण सुद्धा असू शकेल. म्हणजे आपण हा जो कॉमन डिफरन्स आहे याच्यामध्ये +3 किंवा -3 पण असेल, कळलं ना. झिरो सुद्धा ऍड करू शकतो. झिरो म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला बघा, समजा माझ्याकडे काय संख्या आहेत, 3 आहे, 3 आहे, 3 आहे किंवा 3 आहे. त्याच्या पुढची संख्या काय असेल, 3च असेल का, तर 3 + 0, 3 + 0 म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये मी काय ऍड केलंय 0. 3 + 0 = 3, 3 + 0 = 3, 3 + 0 = 3. So when we add 0 to the next number, I will get the next number as well. ओके. नाही जर मी शून्य आधीच्या याच्यामध्ये ऍड केलं तर मला पुढची संख्या मिळत असते. आलं का लक्षामध्ये. हा झाला कॉमन डिफरन्सचा पॉइंट, जो पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो किंवा शून्य सुद्धा असू शकतो. ओके. हा कॉमन डिफरन्स आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. ओके. तुम्हाला आता साधारण फरक डी म्हणजेच कॉमन डिफरन्स म्हणजे डी तुम्हाला कळाला असेल, तर मग आता आपण तो काढायचा कसा हे शिकूया आता. म्हणजे ते माहित करून घेऊया की हाऊ टू फाइंड कॉमन डिफरन्स. इफ यू हॅव गिवन NAP म्हणजे अंकगणित श्रेणी जर आपल्याला दिली असेल तर त्याचा कॉमन डिफरन्स डी शोधा, असा प्रश्न परीक्षेला जर प्रश्न आला कसा शोधायचा, तर कॉमन डिफरन्स कसा शोधतो आपण, तर डी म्हणजे साधारण फरक जो आपण ऍड केल्यानंतर आपल्याला अंकगणित श्रेणीची किंवा NAP ची पुढची टर्म मिळते ऍड केल्यानंतर. ओके. मग कॉमन डिफरन्स करायचा असेल तर काय करायचं, पुढच्या टर्म मधनं मागची टर्म काय करायची, सबट्रॅक्ट करायची. ओके. सबट्रॅक्ट द प्रिव्हियस टर्म फ्रॉम द नेक्स्ट टर्म. इथं थोडंसं उलट करायचं. म्हणजे समजा सिक्वेन्स प्रमाणे आपल्याला टर्मला नाव काय देतो, समजा माझ्याकडे T1 आहे 2, त्यानंतर T2 किती आहे माझ्याकडे -6, T3 विल बी -10 अँड T4 विल बी -14. ओके. मग आता फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल मला, जसं आता मी तुम्हाला सांगितलं की इफ यू वॉन्ट टू फाइंड द डी, आपल्याला करावं लागतं T2 - T1 सबट्रॅक्ट प्रिव्हियस टर्म फ्रॉम द नेक्स्ट टर्म. पुढच्या पदातून मागचं पद काय करावं लागतं, वजा करावं लागतं. म्हणजे किती येईल, T2 तुमचा किती आहे इथं -2 आहे नाही का, इथं 2 लिहिलं का रे फक्त मी. ओके. -2. मग T2 तुमचा किती आहे -6 -2 6 वजा ऋण 2 काय होईल बरं तिकडं. सो -6 विल बी रिमेन ॲज इट इज, +2 मायनस मायनस प्लस आणि यू विल गेट -4. -6 + 2 म्हणजे सबट्रॅक्शनच होणार आहे. उत्तर मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे -4 येणार आहे. अगेन वी विल फाइंड T2 सॉरी आता पुढचं काढून पुढचं बघूया आपण. T3 मधनं T2 वजा करूया. T3 मधनं T2 काय करूया, वजा करूया. काय होतं बरं, T3 किती माझ्याकडे -10 -6 म्हणजेच -10 + 6 अगेन आय विल गेट -4. अगेन विल ट्राय टू फाइंड आउट द कॉमन डिफरन्स दॅट इज T4. आता म्हणजे T4 - T3 म्हणजे पुढच्या पदातून मागचं पद वजा केलं की तुम्हाला भेटेल. पुढचं पद किती आहे -14 -10 यू विल गेट -14 + 10 इज इक्वल टू -4. सो ऑल द टाइम प्रत्येक वेळेला मला -4 -4 -4 हाच मला काय भेटला, कॉमन डिफरन्स भेटला. कॉमन डिफरन्स. अँड इफ सच कंडिशन इज धिस, इट मीन्स दॅट धिस इज अ परफेक्ट अर्थमॅटिक प्रोग्रेशन. म्हणजे ही अंकगणित श्रेणी आहे. म्हणजे अंकगणित श्रेणी ओळखण्यासाठी टू आयडेंटिफाय द अर्थमॅटिक पोझिशन कॉमन डिफरन्स इज प्लेइंग अ क्वाइट सिंपल अँड मेन रोल. जर तुमचा साधारण फरक प्रत्येक वेळेला जर कॉन्स्टंट आला, कसा आला, कॉन्स्टंट म्हणजेच स्थिर आला. कसा आला, स्थिर. जर तुमचा साधारण फरक स्थिर आला तर आपल्याला दिलेल्या सिक्वेन्सला अंकगणित श्रेणी म्हणता येतं. म्हणजे असाही आपण साधारण फरकाचा उपयोग करून कॉन्स्टंट जर आला तर त्याला अंकगणित श्रेणी म्हणून वापरता येतो. आले का तुमच्या लक्षामध्ये. ओके. नाउ नेक्स्ट वी आर गोइंग टू लर्न दॅट टू क्रिएट NAP म्हणजे अंकगणित श्रेणी लिहायची कशी. साधारणपणे फॉर्म्युल्याच्या स्वरूपात ती कशी असते, तर आपल्याकडे काय टर्म्स असतात, T1 म्हणजेच काय असतं, T1 म्हणजेच काय असतं, T2 कशी तयार होणार आहे माझी, सेकंड टर्म कशी होणार आहे, तर फर्स्ट टर्म मध्ये आपल्याला कॉमन डिफरन्स म्हणजे डी ऍड केल्यानंतर मिळणार आहे. ओके.
सो दिस इज युअर सेकंड टर्म दॅट इज ए प्लस डी. म्हणजे फर्स्ट टर्म मध्ये डी जर ऍड केला तर पुढच्या टर्म मध्ये म्हणजे ए प्लस डी मध्ये जर तुम्ही परत डी ऍड केला, सो दिस इज युअर ए प्लस डी अँड प्लस डी अगेन. म्हणजे सेकंड टर्म तुमची ही आहे त्याच्यामध्ये डी ऍड केला. ओके, आला लक्षामध्ये. किंवा तुम्ही सेकंड टर्म तुम्ही अशी डायरेक्ट लिहून टाका. सेकंड टर्म मध्ये म्हणजे T2 मध्ये तुम्ही डी ऍड केला म्हणजेच तुम्हाला काय भेटेल, T2 इज युअर ए प्लस डी अँड अगेन प्लस डी यू विल गेट ए प्लस 2D. इथं पण तुम्ही तसंच करू शकला असता. कसं, T1 प्लस डी. सो T1 मीन्स व्हॉट, इट इज ए प्लस डी. म्हणजे असं लिहिता आलं असतं. लक्षामध्ये. नाव नेक्स्ट टर्म, फोर्थ टर्म कशी लिहिता येईल. फोर्थ टर्म म्हणजे त्याच्या आधीच्या पदामध्ये डी मिळवावा लागेल ना. ओके, प्रिव्हियस मध्ये म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला T3 प्लस डी कॉमन डिफरन्स आधीच्या ह्याच्यामध्ये मिळवला की पुढची टर्म मिळते. मग तुमचा T3 किती आहे या ठिकाणी, ए प्लस 2D प्लस डी इज इक्वल टू ए प्लस 3D. सो इन दिस वे यू विल गेट द टर्म्स. A plus 3D, A plus 4D, A plus 5D and so on. ओके, nth टर्म ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मग याचा अर्थ तुमची जी NAP आहे है ना, AP म्हणजे अंकगणित श्रेणी, ती आपल्याला साधारणतः कशी लिहिता येईल, कशी मांडता येईल फॉर्म्युलेच्या स्वरूपामध्ये. दिस इज युअर फर्स्ट टर्म and second term will be A plus D, third term will be A plus 2D, fourth term will be A plus 3D. फक्त एक 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 त्याच्यामध्ये डी वाढवत गेलेलो आहोत. 2D 3D will be A plus 4D and so on. So this is how we can write our arithmetic progression म्हणजे अंकगणितीय श्रेणी with the help of this common difference. आलाय का तुमच्या लक्षामध्ये. ओके, लेट्स लर्न प्रॅक्टिस सेट नंबर 3.1. क्वेश्चन नंबर 1. Which of the following sequences are AP? Question mark. If they are AP, find the common difference. If they are AP, then find common difference. Okay. मग AP असण्याची कंडिशन काय आहे. AP तेव्हाच असू शकते जेव्हा त्यांचा कॉमन डिफरन्स कसा असेल, कॉन्स्टंट असेल लक्षामध्ये, आणि त्याच्यामध्ये ऍडिशनचा रूल असेल. ओके, सो दिस इज गिवन sequence. So let's name these as a term 1. Term 1 that is T1 is equal to 2, T2 is equal to 4, then T3 is equal to 6 and T4 is equal to 8. ओके, मग फक्त आपण काय करूया आता, AP आहे की नाही ते चेक करण्यासाठी कॉमन डिफरन्स काढून बघूया. कॉमन डिफरन्स कसा काढता तुम्हाला माहित आहे. D इज इक्वल टू 2 वेळा काढा किंवा 3 वेळा काढा. D इज इक्वल टू ओके, नेक्स्ट टर्म मधून प्रिव्हियस टर्म म्हणजे T2 मधून T1 वजा केली किती येते बघा बरं. 4 - 2 इज इक्वल टू 2. अजून एकदा काढून बघूया. T3 मायनस T2 इज इक्वल टू T3 किती आहे तुमचा 6 - T2 4 आहे इज इक्वल टू 2. 2 वेळा काढलं तरी चालेल परंतु अजून एकदा काढलं तर बरं होईल. नाव T4 - T3 इज इक्वल टू मीन्स व्हॉट. T4 तुमचा किती आहे 8 - 6 is equal to 2. Each time you got 2. So common difference. This is the common difference which is constant. If common difference is constant, then obviously the given sequence is a arithmetic progression. म्हणजे ती अंकगणित श्रेणी आहे. फक्त आपल्याला इथं काय मांडायचं आहे ते आपण बघूया. काय मांडायचं आपल्याला या ठिकाणी, तर आपल्याला इथे लिहावं लागेल common difference is constant. Common difference is constant. इकडं नको, इकडं लिहूया जरा. कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट म्हणजेच काय, त्याला मराठीमध्ये काय लिहितो, साधारण फरक स्थिर आहे. म्हणून दिलेली क्रमिका therefore given sequence is an AP. म्हणजे दिलेली
क्रमिका, दिलेली क्रमिका अंक गणिती श्रेणी आहे. ओके, जर ती दिलेली अंकगणित श्रेणी असेल तर आपल्याला त्यांनी काय विचारलंय, डी ची किंमत विचारली. मग डी किती आलाय आपला, कॉमन डिफरन्स डी इज इक्वल टू 2. ओके, दॅट्स इट. अशा पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल अंकगणित श्रेणी आहे की नाही या फॉर्म मध्ये शोधता येईल. सेकंड एक्झाम्पल मध्ये बघूया बरं. आता इथं काय दिलंय, याला सुद्धा आपण काय करून घ्या, नाव देऊन घेऊया. नाव म्हणजे टर्म्स ना. सो दिस इज युअर फर्स्ट टर्म, T1 is equal to 2, T2 is equal to 5 upon 2, then T3 is equal to 3 only, and ते राहू दे, आपण काय नाही लिहिलं तरी चालेल किंवा लिहितोच इथं. T4 इथं जागाच नाही आहे त्याच्यामुळे इथं लिहित नाही मी. ठीक आहे, इथपर्यंतच भागेल. आपण 2 वेळा काढून बघूया, कळेल आपल्याला लगेच. डी काढायचा आपल्याला. ओके, सो डी कसा काढला जातो, सबट्रॅक्ट द नेक्स्ट टर्म फ्रॉम द प्रिव्हियस टर्म, प्रिव्हियस टर्म फ्रॉम द नेक्स्ट टर्म. So T2 minus T1 is equal to काय भेटेल रे, T2 is 5 upon 2 minus 2. ओके, आता याच्या खाली काय नसतं म्हणजे किती घ्या, 1 घेऊन टाका आणि त्याचं कॅल्क्युलेशन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन, 5 1 जा 5 मायनस 2 2 जा 4 डिवायडेड बाय 2 1 जा 2 म्हणजे किती भेटेल तुम्हाला, 1 अपॉन 2. आता आणखीन एकदा घेऊया आपण, इथं जागा नसल्या आपण 2च वेळेला घेऊया. डी इज इक्वल टू, अगेन डी इज इक्वल टू नेक्स्ट टर्म T3 मायनस T2. बघूया करून आपण येते का. आता T3 तुमचा किती आहे रे, 3 मायनस 5 अपॉन 2. सो अगेन कॅल्क्युलेट, क्रॉस मल्टिप्लिकेशन, 2 3 6 मायनस 5 1 5 खाली बे बे किती उत्तर आलं रे मग तुमचं, 1 अपॉन 2 ओनली, 1 अपॉन 2. ओके, सो 1 अपॉन 2 2 वेळाला आलं, याचा अर्थ तुमचा कॉमन डिफरन्स कसा आहे, स्थिर आहे. ओके, इफ कॉन्स्टंट इज युअर कॉमन डिफरन्स किंवा कॉन्स्टंट डिफरन्स इज कॉन्स्टंट, देन द गिवन सिक्वेन्स इज अ अर्थमेटिक प्रोग्रेशन, म्हणजेच ती अंकगणित श्रेणी आहे. इथं आपण काय लिहू शकतो, सेम टू सेम. तिथं लिहूया आपण, हे गणित नंतर घेऊया. आता ह्याला थोडंसं काय करतो मी, पुसून टाकतो, जागाच नाही म्हणजे तर काय करणार नाही का. ओके, इथं आपण लिहूया. मग आता काय लिहूया, कॉमन डिफरन्स डी इज कॉन्स्टंट, कॉमन डिफरन्स डी इज कॉन्स्टंट. देयरफॉर गिवन काय, गिवन सिक्वेन्स इज एन AP, म्हणजे दिलेली अंकगणित, दिलेली क्रमिका ही अंकगणित श्रेणी आहे असं आपल्याला म्हणता येईल. ओके, थर्ड एक्झाम्पल, -10 -6 -2 and 2 and dot dot. Okay, so let's have T1 is equal to -10, T2 is equal to -6, T3 is equal to -2 and T4 is equal to 2 only. ठीक है, now let's find out common difference, that is D. So D is equal to it's T2 minus T1, म्हणजेच काय, T2 मधनं T1 मायनस करायचा म्हणजेच -6 minus 10. So what you will get, this is your -6 minus plus 10 and here you will get 4 only. म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून धन चिन्ह आलं तुमचं, आलं का लक्षामध्ये. त्यानंतर आता सेकंड तुम्हाला जर काढायचं असेल, सेकंड टाइम पारा 2 वेळा काढून बघायचं किंवा 3 वेळा काढलं तरी चालेल. T3 मधनं बघा आता. ओके, T3 मायनस T2, पुढच्या पदातून मागचं पद काय करायचं, वजा करायचं आहे. तर T3 किती तुमच्याकडे, -2 मायनस सबट्रॅक्शन मध्ये. आता काय करणार तुम्ही, -6. ओके, मागचं पद is equal to -2 will remain as it is, this minus will get +6, again you will get 4 only. ओके, थर्ड टाइम जरी तुम्ही केलं तरी तुम्हाला तेच मिळणार आहे, आलं लक्षामध्ये. सो 4 मग काय झालं, कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट, हेन्स दिस गिवन सिक्वेन्स इज अ अर्थमेटिक प्रोग्रेशन, मीन्स एन
AP. मग काय लिहूया आता इथं? कॉमन डिफरन्स. Common difference is constant. Therefore, given sequence is an AP. लक्षामध्ये त्याने अजून एक प्रश्न विचारला की कॉमन डिफरन्स काढा किंवा लिहा, तर तो आलेलाच आहे म्हणा. मागच्या गणितामध्ये आपला लिहायचा राहिलेला आहे, तर तो असं शेवटी लिहून टाका त्या ठिकाणी. माझं चुकून राहिलाय, पण तुम्ही थोडं समजून घ्या. किती आलेला आपला? 4. ओके, मेक अ बॉक्स अराउंड इट विच विल हायलाइट युअर कॉमन डिफरन्स. नेक्स्ट, फोर्थ एक्झाम्पल, 0.3, 0.33, 0.333 and so on. So let's have T1 is equal to 0.3, T2 is equal to 0.33 and T3 is equal to 0.333. So let's try to find out their common difference. So D is equal to T2 minus T1. Next term, and this is the first term. Okay. So 0.33 minus 0.3 only. So calculate here. 0.33 minus 0.3 only. This 3 will remain as it is. 3 will get cancelled. 0 म्हणजे शून्य उत्तर आलं, पॉइंट, आणि 0.03 उत्तर आलं. 0.03 असं सेम उत्तर जेव्हा आपण सेकंड टाइम करतो त्याला येते का ते आपण बघूया. लेट्स चेक इट. आता काय करायचं बघा बरं. आता परत एकदा, D is equal to now last T3 minus T2. ओके, T2 आहे नाही का. मग 0.333 minus 0.33. ओके, so again calculate here. 333, 0.33. okay, this 3 will remain as it is. 330, 330. सबट्रॅक्शन करायचं, लक्षात असू द्या तुमच्या. काय उत्तर आलं? 0.003. so right here 0.003. okay, now tell me, is common difference is constant? कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट आहे का? कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट नाहीये. मग आपल्याला काय म्हणता येईल? कॉमन डिफरन्स इज नॉट कॉन्स्टंट. इफ कॉमन डिफरन्स म्हणजे साधारण फरक जर कॉन्स्टंट म्हणजे स्थिर नसेल तर दिलेली क्रमिका ही अंकगणित श्रेणी आहे का? अजिबात नाही. मग लिहिणार काय? therefore given sequence is not an AP. दिलेली क्रमिका ही अंकगणित श्रेणी नाही. That's all. Okay, let's move to the fifth example. The fifth example from practice set number 3.1, question number 1. 0 minus 4 minus 8 minus 12. Okay, so as usual, T1 is equal to 0, T2 is equal to minus 4, T3 is equal to minus 8 and T4 is equal to minus 12. So let's find out D. So D is equal to it's T2 minus T1. So T2 will be minus 4. T2 किती आपला? minus 4 minus किती आहे? 0. मग काय उत्तर येईल तुमचं इकडं? काळजी वजाबाकी एकदा होत नाही, प्लस मायनस म्हणून minus 4 will be the answer. Next, again T3 minus T2 is equal to T3 तुमचा किती आहे? minus 8 minus T2 म्हणजे तुमचा किती आहे? minus 4. So the further calculation will be minus 8 minus plus 4, and answer will be again minus 4. So 2 times we have tried to find out the common difference, and each time we got minus 4 as a constant difference म्हणजे स्थिर असणारा साधारण फरक मिळालेला आहे. माहिती काय लिहूया? कॉमन डिफरन्स. कसला डिफरन्स? कॉमन डिफरन्स इज constant. Common difference is constant. Therefore, given sequence म्हणजे दिलेली क्रमिका is an AP. So simple. Okay, in this way you can write the common difference. The common difference ह्याचा किती आलाय?
तर तोही लिहून टाका. कॉमन डिफरन्स डी इज इक्वल टू -4. जर अंकगणित शेडी असेल तरच आपल्याला लिहायचं होतं ते. ओके, 6th एक्झाम्पल आपण जाऊया. 6th एक्झाम्पल मध्ये सर्व टर्म जे आहेत ते सेमच आहेत. -1/5 -1/5 -1/5. ओके, सो ऑब्विसली इट इज एन ए पी म्हणजे अंकगणित शेडी आहे. तरी पण आपण आता रेग्युलर याच्यानुसार करूया. T1 इज इक्वल टू -1/5. अगदी T2 सुद्धा तुमचा -1/5 आहे आणि T3 सुद्धा तुमचा -1/5 आहे. सो D इज इक्वल टू T2 मायनस T1 म्हणजेच काय? T2 मायनस T1 म्हणजेच किती आहे रे? -1/5 मायनस अगेन -1/5. ओके, सबट्रॅक्शन करायचं असल्यामुळं मायनसचं चिन्ह नेहमी आपण ब्रॅकेटमध्ये मायनस असणाऱ्या संख्याने मी ब्रॅकेटमध्ये टाकतो. काय होईल मग? -1/5 मायनस मायनस होईल +1/5. सो प्लस 1/5 minus 1/5 will get cancelled. The answer is 0. Similarly, T3 minus T2 is equal to the same procedure right here again. -1/5 minus 1/5. So you will get -1/5 plus 1/5 and the answer will be 0. So look at here. Each time you got the same answer, that is 0. It indicates that this is a arithmetic progression. म्हणजे आपल्याला इथं काय लिहावं लागेल? कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट. कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट म्हणजे साधारण फरक. कसला फरक? साधारण फरक कसा आहे? स्थिर आहे. जर साधारण फरक स्थिर असेल तर दिलेली अंकगणित शेडी दिलेली क्रमिका therefore given sequence is an AP म्हणजे दिलेली अंकगणित श्रेणी दिलेली क्रमिका ही अंकगणित श्रेणी आहे. आला लक्षामध्ये? चला आपण 7व आणि 8व गणित पण लगेच क्लिअर करूया. 7th एक्झाम्पल. 3 plus √2 3 plus 2 √2 3 plus 3 √2. ओके, काय √2 मधलं गणित आलं म्हणजे काय गोंधळून जाण्याची काही गरज नाही. सिंपलच आहे ते एकदम. T1 is equal to 3, then T2 is equal to 3 plus √2, then T3 is equal to 3 plus 2 √2 and T4 is equal to 3 plus 3 √2. ओके, सिक्वेन्स अतिशय छान आहे. आता आपल्याला फक्त काय करायचंय? डी फाइंड आउट काढायचा आहे. सो डी विल बी डी इज इक्वल टू व्हॉट? सो फर्स्ट ऑफ ऑल T2 मायनस T1 म्हणजे किती? आता T2 तुमचा किती आहे रे? 3 प्लस √2 मायनस 3. T1 इज किती आहे? 3. So this 3 is in the plus form and this is in the minus form. So plus 3 and minus 3 will get cancelled and the answer will be only √2. फक्त √2 शिल्लक राहिलं कारण हे मायनस आणि 3 असल्यामुळे ते शून्य उत्तर आलं. एवढं झालं. Again the second time we have to find D, that is T3 minus T2. Okay, so T3 is 3 plus 2 √2 minus what is your T2? So T2 is again 3. Make a bracket around here. 3 plus √2 only. Okay, so minus चिन्ह असल्यामुळे याला ब्रॅकेट कारण दोन टर्म्स आहेत या ठिकाणी. मग काय होईल रे इकडं? 3 plus 2 √2 minus 3. This will be again minus √2. या मायनस मुळे आतलं चिन्ह बदललं की नाही? आता हे पुन्हा एकदा +3 आणि हे -3 विल गेट कॅन्सल. ओके, आता आपल्याकडे काय शिल्लक राहिले? 2 √2 मायनस √2. ओके, ह्या √2च्या बाहेर काहीच नसतं म्हणजे किती असतं? 2 √2 1 √2 गेला म्हणजे किती राहिला? 1 √2 शिल्लक राहिला. आला लक्षामध्ये? कसं सोडवलंय ते? इथं 2 आहे आणि ह्याच्या बाहेर 2 मधनं गेलं म्हणजे
√2 च्या बाहेर असणाऱ्या संख्यांची वजाबाकी बाहेर. आलं लक्षामध्ये? असं असतं ते. म्हणून 2 मधून 1 गेला, राहिला फक्त एकच. इथंही तुमचं √2 उत्तर आलेलं आहे, इथं तुमचं √2 आलेलं आहे. याचा अर्थ ही सुद्धा तुमची अंकगणित श्रेणी आहे. मग लिहिणार काय? कॉन्स्टंट डिफरन्स, सॉरी कॉमन डिफरन्स. सो कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट. देअरफॉर काय? गिवन sequence is an AP. आणि त्यांनी लिहायला सांगितलेलं आहे. काय लिहायला सांगितलेलं आहे? कॉमन डिफरन्स दॅट इज D इज √2. ओके, ठीक. लास्ट एक्झाम्पल फ्रॉम क्वेश्चन नंबर 1 दॅट इज 127, 132, 137. असंच आहे ना गणित? हा, ओके, असंच आहे गणित. त्याच्यामुळे आता ह्याच्यामध्ये सुद्धा तीच प्रोसेस करायची. कोणती प्रोसेस करावी लागणार आहे? तर प्रत्येक टर्मला, चुकलं का परत, इथं आहे T1 127, then T2 will be 132 and last term T3 that is 137. So to find out, what do you to find out? Common difference which is denoted by D. मग तुमच्याकडे T2 किती आहे रे? T2 minus T1 is equal to, so 132 minus 127. ओके, आता मला सांगा किती उरले? 132 मधून 127 गेले. ओके, 12 मधून 7 गेले, किती राहिले मग? फक्त 5. 27 आणि 5 32. त्यानंतर D is equal to again T3 minus T2 is equal to 137 minus 132. So this will be again 5 only. So same answer. Same answer means common difference is same, that is constant. So right here, common difference is constant. Common difference is constant म्हणजे काय असतं? त्याचा जो साधारण फरक आहे तो स्थिर आहे. जर साधारण फरक स्थिर असेल, सॉरी, given sequence is an AP. म्हणजे दिलेली, इथं लिहून टाकू मराठीमध्ये, जागा आहे, दिलेली क्रमिका ही कसली श्रेणी आहे? अंक गणिती श्रेणी आहे. ओके, so this is how question number 1 can be solved. Okay, remaining part of practice set number 3.1 will be solved in the next video, that is question number 2 and 3. Okay.